नमस्कार मित्रांनो, तर मी आहे आता मार्केटमध्ये. ठाणा मार्केट आहे बघा. मार्केटमध्ये उभा आहे इथे साईडला. आणि आत्ताच मी इथे सकाळची आजच्या दिवसातली पहिली ट्रिप इथे घेऊन आलो आणि आता इथे थांबलोय. तर आता गॅस पूर्ण रिकामी आहे. मला गॅस भरायची आहे खरं तर. हे बघा पूर्ण रिकामी आहे गॅस भरायची आहे, त्याच्यामुळे मी इथे थांबलोय. आता बघूयात कुठे गॅस पंप असेल तिकडच्या गॅस पंपच्या जवळची जर ट्रिप भेटली तर घेऊन टाकू. बघूया. आता वाचतायत पण लांबच्या वाचतायत. हे बघा विद्याविहार वगैरे. पण मला तर तिकडे जायचं, गॅस भरायला जायचं आहे. ते आता कुठलं पवई वगैरे वाचतंय. ट्रॉम्बे लांबच्या ट्रिप वाचतायत. आता गॅस पूर्ण रिकामी आहे, लाल आहे. तर आता घरून मी इथे येईपर्यंत यायच्या अगोदरच लाल होती. म्हटलं लांबची ट्रिप घेऊन फायदा नाही, कुठे मध्येच गाडी हे झाली तर प्रॉब्लेम होईल, बंद झाली तर. भांडूप वगैरे गोरेगाव ईस्ट तेवढ्या लांबच्या ट्रिप का वाजतात काय माहिती. आज मुंब्रा जवळची ट्रिप आज वाजत नाही. असं नेहमी होतं की जी ट्रिप आपल्याला हवी असते ती कधीच लवकर भेटत नाही. आता मगाशी 2-3 वाजल्या माझीवाडा वगैरे, पण त्या पटकन कोणीतरी घेऊन टाकल्या. बघूया आता इथून आजचा दिवस कसा जातो बेसिकली ते बघण्याचा आपण प्रयत्न करा. हे बघा मानपाडा TCSची ट्रिप आहे, पण ती कुठून आहे. पिकअप स्टेशनवरून पिकअप दाखवतोय कुंजविहारच्या इथून. त्यांना अगोदर कॉल करतो मी आणि विचारतो. बघूयात तिकडे असतील तर इथूनच असा सरळ जातो मागच्या साईडला. अशोक टॉकीच्या इथे पिकअप आहे, तिकडे थांबतो. हे बघा मित्रांनो, जस्ट इथे पोहोचतच होतो. तिकडेच उभा होतो मी, समोरच उभा होतो. माझे ग्रंथ भंडार आहे ना, तिथे उभा होतो. आणि इथे पोचता हे बघा त्यांनी कॅन्सल केली आणि परत त्यांचीच वाजत होती आता ट्रिप. इथे पोचता त्यांनी कॅन्सल केली ट्रिप. आणि मी आता उबर पुन्हा चालू केला तर परत त्यांची ट्रिप वाजत होती इथूनच. कॅन्सल कशाला करायची ना, मी पोचत होतो ना, काही गरज आहे का. त्यांची ट्रिप आता वाजत होती, पटकन कोणीतरी घेतली. आता ती पण कोणतरी कॅन्सल करेल किंवा तेच कॅन्सल करतील. म्हणजे खूप घाई असते पॅसेंजरला की लवकर या आणि आम्हाला घेऊन जा, असं असतं. थोडा तरी वेट करायला हवा. आता मी तिथे समोरच उभा होतो, माझे ग्रंथ भंडार आहे ना तिथेच समोर उभा होतो. तिकडून इथे यायला किती टाईम लागणार आहे, अर्धा मिनटं लागला असेल फक्त मला यायला, अर्धा मिनटं पण नाही. तर लगेच कॅन्सल केलं कस्टमरने. तर बघूयात आता इथून कुठली ट्रिप मिळते. बघा गोरेगाव ईस्ट वगैरे, मुंब्रा, नायगाव वेस. आज लांबच्या ट्रिप वाजतात काय माहिती काय. पारसिक नगर कलवा. हां मग पारसिक नगरला जातो. तिकडे गॅस पंप आहे. उबरवरती ट्रिप भेटले त्यांना सगळ्यात अगोदर तर कॉल करतो मी ना. मग उबरवर कॉल लागणार नाही माझा. बघू, चेक करतो, कॉल करतो अगोदर, कुठे उभे आहेत ते विचारतो, नाहीतर मग परत वांदे व्हायचे. आता फोन केला होता पॅसेंजरला, शिवसागर हॉटेलच्या इथे बोलवलंय मी. पॅसेंजरला सोडलं इथे पाठीमागे. आणि आता इथे पुढे ना गॅस पंप आहे इथे पारसिक नगरला. मी पारसिक नगरलाच आहे. आणि बाहेर तिथे मेन रोडला गॅस पंप आहे, तिथे गॅस भरतो आता. आणि बघूयात इथून कुठली ट्रिप मिळते आपल्याला. आता मला इथे यायचे 130 रुपये भेटले उबरवरती. आणि आता इथून बघूयात कशी आजची म्हणजे रिक्षा आपल्याला कुठे कुठे नेते आज. आता सध्या तरी पारसिक नगरला आहे. गॅस पूर्ण रिकामी आहे, म्हणजे चालेल तरी 10-15 किलोमीटर चालेल रिक्षा या गॅसवर, किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण चालू शकते. पण बघूयात आता. पुढे इथे आहे लेफ्टला गॅस पंप आहे, तिथे गॅस भरतो आणि मग पुढे बघूयात. तर मी आहे आता पारसिक नगरला. समोर पारसिक कॅफे आहे आणि इथे हे गॅस पंप आहे, तिथे गॅस भरली मी आता. तर गॅस मित्रांनो खूप कमी बसली, कारण प्रेशर कमी होता.
198चीच गॅस भरली. आता तुम्हाला मी मगाशी दाखवलं फुल रिकामी होती गॅस, लाल झाली होती. तर 198चीच बसली आणि बघा 3 काड्या दाखवतात. प्रेशर कमी असल्यामुळे कमी बसली. बघूयात आता इथून. आता उबर तर वाचतोय, सगळे वागले स्टेटचे ट्रिप वाचत आहेत. मी अजून रॅपिडो चालू नाही केला, रॅपिडो पण चालू करतो. रॅपिडो चालू केला आता दन 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 ट्रिपा वाचतील. पण जे आपल्याला पाहिजे नसतात त्याच जास्त वाचतात. हे बघा अंधेरी, लांब लांबच्या ट्रिप वगैरे नेहमीप्रमाणे. बघूया ते कुठलं मानपाड्याची वाजते. पिकअप खूप लांबून आहे. जी ट्रिप आपल्याला परवडेल तीच घेऊ, नाहीतर उगाच एवढ्या लांब जायचं आणि मग ते पॅसेंजर कॅन्सल वगैरे करतात त्यांना लेट झालं की. मग त्याच्यामुळे मी लांबचा पिकअप घेत नाही. घेतला तरी पण हिरानंदानी इस्टेटची पिक केलेली आहे मी, एक्सेप्ट केले. पिकअप आहे. चला तर आता त्यांना पिक करतो. रॅपिडोवर उचलले मी. भेटूयात आता पुढे. तर आता आलोय मी हिरानंदानी इस्टेट आणि रेमंडचा भाडा वाचतोय, पण पिकअप खूप लांब आहे. बघूयात आता. हे बघा विक्रोली, हे सगळे भाडे वाचतात. अंधेरी वगैरे वाचतंय बघा. ऐरोली तिकडे जायला ट्रॅफिक असते म्हणून मी आता घेत नाही ऐरोली वगैरे. अंधेरी लांब लांबचेच भाडे वाचतात. ऐरोली परत वाचला तोच भाडा. तर बघूयात आता. इथे आलो मी, पॅसेंजरला सोडलं. 160 रुपये घेतले पॅसेंजरकडनं. रॅपिडोवर ट्रिप होती. जयश्री बाग रोड म्हणून दाखवतो. ऐरोली वेस्ट, अंधेरी इकडच्याच ट्रिप वाजतात. आणि ज्या जवळच्या वाजतात त्यांचे पिकअप एवढे लांब असतात ना, 1.5-2 किलोमीटर. तिकडे जाईपर्यंत पॅसेंजर कॅन्सल करून टाकतो, घेऊन फायदा नाही आहे. तर बघूयात आता इथून कशी कुठली ट्रिप भेटते. ऐरोलीच्याच वाजतात. तर मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे पूर्ण नाही सांगणार, फक्त तुम्हाला सांगतोय की पुढच्या महिन्यात ना काहीतरी मोठा प्लॅन आहे आपला. म्हणजे समजेल तुम्हाला पुढच्या महिन्यातच, मे महिन्यामध्ये. तर जे कोणी नवीन असतील, नवीन बघत असतील सॉरी नवीन कोणीतरी व्हिडिओ बघत असेल, चॅनलवर नवीन आले असतील, सबस्क्राईब करून ठेवा. कारण मोठा प्लॅन आहे पुढच्या महिन्यात, जबरदस्त प्लॅन आहे. हे आता सांगत नाही आहे तुम्हाला, कळेल म्हणजे पुढचा महिना आला ना की तेव्हा सांगेल मी तुम्हाला मी काय करणार आहे ते. तर कमेंटमध्ये तुम्ही गेस करू शकता की काय प्लॅन असू शकतो. तुम्हाला वाटत असेल, जे वाटत असेल ते कमेंट करून तुम्ही सांगू शकता की म्हणजे जे वाटत असेल ते, की काय प्लॅन असू शकतो ते वगैरे. तर मी तुम्हाला मे महिन्यामध्येच सांगेल काय आहे ते. पण मोठा प्लॅन आहे जरा. तर बघूयात आता. सक्सेसफुल झाला पाहिजे प्लॅन. झाला ना तर मजा येईल, खूप जबरदस्त असणार आहे कारण. तर बघूयात आता इथून कुठल्या वगैरे ट्रिप भेटतात. आता हे लांब लांबच्या वाजता आहेत, अंधेरी ईस्ट वगैरे. एवढं लांब कोण जाईल. मला 11 वाजता जायचं आहे घरी, 11 वाजेपर्यंत. कारण तिथून मला टिटवाल्याला जायचं आहे. टिटवाल्याच्या आसपासच वासुंद्री म्हणून गाव आहे, तिथे जायचं आहे. तर बघूया. ते घाटकोपर वगैरे वाजतंय. भूमी इम्पेरियल कुठे आहे काय माहिती, तालुका काल्हेर दाखवतो, पण आयडिया नाही आपल्याला काही. बघूयात. तर सबस्क्राईब करून ठेवा मगाशी जसं म्हटलं तसं, कारण मोठा प्लॅन आहे. सारखं तेच बोलतोय कारण प्लॅनच असा आहे. कळेल तुम्हाला लवकरच पुढच्या महिन्यात. त्याच्यामुळे जे कोणी नवीन असतील सबस्क्राईब करा, आणि जुने जे असतील ते पण तयार राहा, म्हणजे त्या प्लॅनसाठी. मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे, म्हणजे जबरदस्त. पहिल्यांदाच हे करणारे ही गोष्ट आहे म्हणजे. तर बघूयात आवडेल का तुम्हाला ते पुढच्या महिन्यातच समजेल. पण मला तर वाटतं खूप आवडेल तुम्हाला.
व्हिडिओज वगैरे टाकेल मी त्या सगळ्याच्या, तुम्हाला कळेल त्या व्हिडिओच्या मार्फत मी नेमकं काय करणार आहे ते. तर जे कोणी नवीन असेल ते तर सबस्क्राईब कराच, जे जुने असतील ते तयार राहा आणि नवीनवाले पण तयारच राहा. तर मित्रांनो, मी आहे आता लोकमान्य नगरला. इथे आता मीटरवर ट्रिप घेऊन आलो मी. 140 रुपये घेतले पॅसेंजरकडनं. हिरानंदानी इस्टेट लावतो, तिथून इथे आलो. तर आता सगळ्या वागले इस्टेटच्या ट्रिप वाजत आहेत, रॅपिडो पण आणि उबर पण. वागले इस्टेटला जायचं नाही आहे, कारण तिथून मग परत मला इथेच याच साईडला यायला लागेल एमटी, कारण तिकडून मग भेटणं मुश्किल असतं. ठाण्याच्या ट्रिप भेटणं मुश्किल असतं. आता भांडूप वगैरे वाजत आहेत. मेडोज. तर मित्रांनो, मी आलोय आता हरिओम नगरला आहे. हे बघा, हरिओम नगरला आहे. आणि आता रॅपिडोवर इथे एक ट्रिप घेऊन आलो. 115 रुपये भेटले रॅपिडोवर. हे बघा, मुलुंड वगैरेची ट्रिप असे. आता 10:21 झाल्यात आणि मला जायचं आहे घरी. तर तिकडच्याच रूटची एखादी ट्रिप भेटली तर इथून घेईल मी, पण आता वाजत नाही आहेत ते, मुलुंड वगैरे वाजत आहेत. हे संभाजीनगर, हां माझीवडा. माझीवडा हायस्ट्रीट मॉलची ट्रिप भेटले. बघूयात, त्यांना पिक करतो. कॅन्सल नाही केली पाहिजे. रॅपिडोवर मी घेतले. आता उबर बंद केला, नाही तर वाजत बसेल तो. इथूनच पुढूनच पिकअप आहे, तर त्यांना पिक करतो, नाहीतर परत कॅन्सल करतील म्हणून. तर मित्रांनो, मी आता आहे हायस्ट्रीट मॉलच्या इथे. कालेर व्हाईट हाऊस. हा कडक काम झालंय मित्रांनो, पण आता पिकअप कुठून आहे काय माहिती. चामुंडा कॉम्प्लेक्स मधली ट्रिप भेटले मला. आता मी इथे सोडलं हायस्ट्रीट मॉलमध्ये एका पॅसेंजरला. त्यांच्याकडनं 145 रुपये घेतले आणि आता मला रॅपिडोवर परत चामुंडा कॉम्प्लेक्सची ट्रिप मिळाली. तर आता घरीच जायचं होतं मला, तर तिकडची भेटले आता चामुंडा कॉम्प्लेक्सची. बघूयात, त्यांना विचारतो अगोदर. पिकअप जरा विचित्र दाखवतोय, उलटा उलटा. फोन करतो त्यांना अगोदर आणि मग विचारतो कुठे उभे आहेत, आणि मग त्यांना पिक करतो आणि मग सोडतो तिथे. व्हाईट हाऊस दाखवतोय, म्हणजे चामुंडा कॉम्प्लेक्स आहे आमच्या इथे, तिथे कशी लिहिला. त्याला तिथे सोडतो आणि जातो घरी. मित्रांनो, छान भाडे भेटले. मी आता पॅसेंजरला सोडले इथे चामुंडा कॉम्प्लेक्सला आणि आता जातोय घरी. हे बघा, तर भाडे तर छान भेटले. म्हणजे असे भाडे भेटले ना तर बरं वाटतं जरा. मस्त घराजवळच येऊन सोडलं. ज्या टायमाला मला घरी यायचं होतं त्याच टायमाला मी शेवटची ट्रिप इथे घेऊन आलो. छान वाटलं. आता घरी जातो. एक ते टिटवाला साईडला मगाशी कसं म्हटलं तिथे जायचं आहे, तर तिकडे जातो आता डायरेक्ट. खूप ऊन आहे मित्रांनो इथे. दाखवतोय बघा, रिक्षा लावली मी इकडे आणि इथे आता लग्न आहे. मगाशी झालो आहे मी, आता वाजल्यात 2:30. रिक्षा इथे लावली, इथून आता निघतो घरी जायला. तर रस्ता पण खूप खराब होता. आता जाताना दुसऱ्या रस्त्याने जातो आहे, म्हणून मी जास्त व्हिडिओ शूट वगैरे केला नाही. म्हटलं जाऊ देता, आता घरी जातो. व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.